हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. रात्री मला तर काय व्हिडिओचा एंड वगैरे मी काय सांगितलंच नाही आम्ही, कारण की आलो खाऊन वगैरे एंड आम्ही झोपून गेलो. सो आता आम्ही आलो आहे गोल्डन टेम्पलला, म्हणजे सकाळी आणि नंतर आम्ही पण संध्याकाळी पण येऊ. बट आता आम्ही सकाळी आम्हाला बघायचं आहे, दर्शन घ्यायचं, फोटोज वगैरे क्लिक करायचे, सकाळचा व्ह्यू बघायचा आहे. मग आता सकाळी आलो, संध्याकाळचा व्ह्यू बघायचा म्हणून पुन्हा संध्याकाळी येऊ. सो आता जातो आतमध्ये, फोटोज वगैरे क्लिक करतो, पाया पडतो, मग इथून आम्ही दुसरी ठिकाणी जाणार ते मी तुम्हाला दाखवते. ओके, आता मी आतमध्ये चाललो, बघू तिकडे व्हिडिओ अलाउड आहे की नाही, मग तसं मी दाखवेल तुम्हाला. नाही ना, अमृतसरला आहे आज रात्री. काय म्हणता? गुरुद्वाराची आम्ही व्हेज सँडविच खातोय. चालेल ना, आलो की भेटून मी तुम्हाला पहिले बोललो होतो, नेमकं माझं बुकिंग होतं ना, म्हणून मला सांगायचं. आता आम्ही नाश्ता केला, आता आम्ही आतमध्ये चाललोय. हे सगळे ते मागे सगळे ना त्यांचे रूम्स आहेत, रूम इथे अवेलेबल असतात. इकडे ना चहा भेटते फ्रीमध्ये. तुम्ही आता आतमध्ये चाललोय. इथे आम्ही आता शूज वगैरे काढतात आमचे. जावाना पुढतो नाही का अजून? ज्यांना ओढणी नसेल किंवा काय नसेल ते लोक सगळे इथून हे घेतात आणि बांधतात डोक्यात. पप्पा हे लावा ना तुम्ही. हो काय बाबा, ते समोरच गोल्डन टेम्पल आहे. इकडे सगळं जेवण वगैरे असतं. आम्ही आतमध्ये आलेलो आहे, किती छान. सो गाईज, आम्हाला आता व्हिडिओ काढायला जमलेलं आहे. हे बघा, हे गोल्डन टेम्पल. Few moments later. कुठे चाललं का? जालियनवाला बाग. बघू आता, ते जवळ असेल तर ठीक आहे, तर मग बघू. आता गोल्डन टेम्पलमध्ये जाऊन आलो, मस्त वाटलं. तिथे जेवण वगैरे पण केलं लंगरमध्ये. आता बागमध्ये चाललो आणि मग तिकडून परत जमलं तर आम्ही संध्याकाळी परत टेम्पलमध्ये जाणार आहे. सो मी तुम्हाला दाखवेन. ओके, गोल्डन टेम्पलला आलं ना, तिथून 5 ते 10 मिनिटाचा रस्ता आहे. तिथून जालियनवाला बाग एकदम जवळ आहे. आता आम्ही चाललोय. आम्हाला पण माहित नाही, भावाला माहिती. हाच आहे, इथून एंट्री आहे. दाखवते मी, जर पॉसिबल झालं आतमध्ये, जर फोन जर अलाउड असेल तर मी दाखवते. सो गाईज, आता आम्ही जाऊन आलो आपलं हे जालियनवाला बागमध्ये. पण तिथे फिरलो वगैरे. तिकडे व्हिडिओ वगैरे ना कुठे अलाउड आहे, पण मी नाही काढले, कारण की तिकडे सगळं ते ना वाचत होती वगैरे ना. तिथे तुम्ही प्रत्यक्षात येऊन बघा, तुम्हाला आवडेल तिकडचं सगळं व्यवस्थित, तुम्हाला खूप भारी आहे. मी फोटोज वगैरे क्लिक केले, माझ्या घरच्यांनी पण फोटोज वगैरे क्लिक केले, पण मी जास्त व्हिडिओ नाही काढले, कारण की मला असं नाही, मन नव्हतं माझं करायचं. म्हणून माझी अशी इच्छा की तुम्ही स्वतः इथे या, इथे सगळ्या गोष्टी बघा, इथे काय काय झाले, पूर्ण हिस्ट्री तिकडे दिलेली आहे. सो तुम्ही ते सगळं काय बघा. आणि मग आता आम्ही त्याच्याजवळच एक ना चायचं शॉप आहे. काय नाव आहे दुकानाचं? आता इथे आम्ही या लोकांना चाय प्यायची, चाय पिणार, बघू काय खायला असेल तर मग छोले कुलचा खायला मी, तर मला लई आवडलाय तो.
बघू मम्मी दाखवते. तिथे बघा सगळे बसलेले. भारी शॉप मस्त आहे. आता थोडीशी लोकांनी शॉपिंग वगैरे केली तर झोप लागतो. खूप जास्त थकलो कारण की ना गुरुद्वारामध्ये एवढी लाईन होती. बाप रे. तिथे व्हिडिओ तर अलाउड नाहीच आहे पण एवढी लाईन होती ना. आम्ही किती 12 वाजता आम्ही 11:30ला आम्ही लाईनमध्ये लागलो आणि किती 11:30ला लाईनमध्ये लागलो. 1:30-2 वाजता आमचं दर्शन झालं. आतमध्ये गेलो, पाय वगैरे पडलो, मस्तसा प्रसाद खाल्ला जो मला खूप आवडतो गुरुद्वाराचा प्रसाद. तर तुम्ही या इथे नक्की विजिट करा. बघू आता रूमवरती जाऊ नाही तर मग परत संध्याकाळी गोल्डन टेम्पलमध्ये जा. पोरीला सहकार्य करा कशात तरी. पण भाजीच आहे का नक्की? चांगलं घेते डायनिंग टेबल. तीनच आहे बघा आपल्या तिघांसाठी. हे किती क्यूट आहे बघा. बघा थांबा थांबा थांबा. नाही थांबा. इथे सगळं अँटिक पीस आहे. हे बघा हे कितीच आहे? ही झुकझुक गाडी आहे. 750ची आहे. 450. ही 250ची. मग मी घे नाही पहिली गाडी. अरे घरी जाऊन लाकडाचे टाकून दे. 1 hour later. आता आम्ही थोडेसे फ्रेश झालो. तोंडाला फक्त पाणी मारलं म्हणजे थोडंसं हातपाय धुतले आम्ही. इकडेच गुरुद्वाराच्या इकडे वॉशरूम आहे तिकडे. आणि मग आता आम्ही जाणार आतमध्ये कारण की सकाळपासून आम्ही फक्त फिरतोय. रूमवरती आम्ही गेलोच नाही. परत जाणार परत येणार म्हणून. आता आम्ही परत चाललोय गोल्डन टेम्पलमध्ये. आणि आम्ही दोघींनी सेम कपडे घेतले. आम्ही दोघींनीच नाही खूप साऱ्या लेडीज लोकांनी हा कलर घातलेला. बँड पार्टी नाही कॅटरस वाले. स्वतः जातो आतमध्ये. बघू तिकडचा व्ह्यू कसा आहे दाखवते मी जर पॉसिबल झालं तर. हा बघा काय संध्याकाळचा व्ह्यू. आता आम्ही गुरुद्वारामधून आलो तर आम्ही इकडचा आता नूडल्स आणि बर्गर आणि काय पापडी चाट. पापडी चाट हा काय प्रकारे माहित नाही पण हे सगळं आम्ही आता टेस्ट करणार आहे. मजा आली. खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय करतोय. तुम्ही पण या एन्जॉय करा. स्पेशली सुवर्ण मंदिर बघून वाघा बॉर्डर बघून खूप 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 छान वाटलंय. मी तर म्हणते प्रत्येकाने एकदा वाघा बॉर्डरला जाऊन बघावं आणि आनंद घ्यावा की आपले सैनिक किती सेवा करतात, किती त्याग करतात. एकदा प्रत्येकाने यावं. आणि बघा हे लोक इथे मागे. तुम्हाला कसं वाटतंय फिरून? एकदम मस्त. एकच नंबर. परत यायचं. एक नंबर. पुन्हा पुढच्या वर्षी आपण येऊ मस्त गोल्डन टेम्पलला आणि अटारी बॉर्डरला पण जाऊ. परत छान मस्त तुम्हाला आमचं जीवनात एन्जॉय करायचा. काही सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या. बाहेर आलं खायचं प्यायचं मजा करायची. जीवन छोटंसं आहे त्याचा आनंद चांगला घ्यायचा. ओके आता आमचं पापडी चाट आलंय. हे काय पापडी चाट? हे पापडी चाट हे खाऊन बघू. इकडे या सगळं एन्जॉय करून. हा एकच सांगू. म्हटलं टेस्ट करून बघू. बर्गर त्याला पण तिखा बनव. बर्गर आहे तुम्ही खावा आणि खायला मला अमृतसरचा. मला काय तुम्ही खावा. मी दाखवते टेस्ट करून. पण गोड गोडच आहे. गोड गोड नाचलं नाही ते हे दही आहे त्याच्यात गोड गोड. हाय गाईज गुड मॉर्निंग. जिथे आम्ही जेवण वगैरे केलं तिथून मला कंटिन्यू नाही करता आलं कारण की आमची खूप घाई झाली. आम्हाला बॅग वगैरे पण पॅक करायची होती
आणि आम्हाला रात्री आम्ही 3 वाजता आम्ही निघालो. कारण की सकाळी आम्हाला चाळीसगावला म्हणजे रिटर्न आम्ही आलो. आता इथे चाळीसगावला पोचल्यावरती मी व्हिडिओ काढते. कारण की पूर्ण ट्रेनमध्ये मी ट्राय केलं, पण आहे ना कसं ट्रेनचा खूप जास्त आवाज येत होता ना, तर त्याच्यामुळे मग ना मी जे बोलते तो व्हॉइसच नव्हता येत. म्हणून मग विचार केला की इथे उतरूनच काय ते एकदा व्हिडिओचा वगैरे एंड वगैरे करेल. सो आता आम्ही इथून रिटर्न मावशीकडे जाणार आहे. म्हणजे इथून आम्ही मुंबईला जाणार होतो, पण ती ट्रेन आमची निघून गेली. म्हणून आता पुन्हा आम्ही मावशीकडे जाणार. मावशीकडे आजच्या दिवस राहणार आणि मग उद्या संध्याकाळी वगैरे आम्ही ट्रॅव्हल्सने जाऊ असा आमचा विचार चालू आहे. कारण की जास्त धावपळ होऊन जाईल म्हणून. आता चाळीसगावला पोचलो. इकडे ट्रेन 9:50ची आहे. अजून आम्हाला 2 तास थांबायचं इकडे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे पण माझ्या आत्ताचे जितके पण व्हिडिओज आलेत ते तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये मला कळवा. ओके.